नमस्कार, स्वागत आहे चॅनलवर. तर सकाळची वेळ होती. माझं जे आमचं गोठ्याचं काम आवरलं होतं. म्हणजे एकच गाय आहे, 2 छोटे-छोटे कालवडे आहेत. तर त्यांचं आवरल्यानंतर पोल्ट्रीचं तर मुलांनीच आवरून घेतलं होतं सकाळी. पोल्ट्रीचं आवरायला जास्त वेळ लागत नव्हता. आणि हे जे तुम्ही पक्षी बघितलेले आहेत व्हाईट, तर हे आता मी इकडे शिफ्ट करणार आहोत. तर व्हाईट पक्षी तुम्ही आता बघणार आहात किती आहात. आणि हे पक्षी व्हाईट जे आम्ही ऑर्डर केले होते ते भरपूर होते. तर हे बॉयलर म्हणतो आपण, बॉयलरच म्हणतात त्याला. तर हे पक्षी करून आम्हाला नाहक पश्चाताप आलेला आहे. कारण याच्यामध्ये आमचा खूप मोठा लॉस झालेला आहे. तर हे 800 पिल्लं आम्ही आणले होते आणि मागे याचा व्हिडिओ टाकलेला होता, की या पिल्लांमध्ये आम्ही कसं फसलेलो आहोत म्हणून. बरं, ती आमची पर्सनल चूक असल्यामुळे दुसऱ्यांना नावं ठेवून इथे काहीच उपयोग नाही आहे. तिथे गेल्यानंतर आम्हाला पूर्वकल्पना दिली होती, की हे जे पिल्लं आहे तर हे तुम्ही कावेरीचे नाही आहे. पण आता गेल्यानंतर यांनी ते घेऊन आले. माझा विरोध होता तरी हे जे पिल्लं ते घेऊन आले. तरी पण आता घेऊन आल्यानंतर आम्ही त्यांचा खूप चांगला सांभाळ केला. त्यांचं खाणं-पिणं आम्ही व्यवस्थित केलं. आणि खाणं-पिणं व्यवस्थित केल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने आम्हाला जे पिल्लांना तोटा झालेला आहे, की आता साधारण किती कमी पिल्लं आहेत यावर आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवूया. मोजून ते पिल्ले किती राहिले आहेत ते बघूया. तर आता आम्ही हे जे व्हाईट पिल्लं जे आहेत ते आम्ही पलीकडे शिफ्ट केलेले आहेत. तिकडच्या पोल्ट्री छोटीशी जागा आहे, आम्ही तिकडं ते शिफ्ट केलेले आहे. आणि इथे पिल्लांच्या जागेवर आम्ही जे मोठे-मोठे कोंबड्या आहेत तर ते इथे आणणार आहोत. तर यामागे एक कारण असं आहे, की आमचा हा लॉट ना खूप चांगला निघालेला आहे. म्हणजे निरोगी निघालेला आहे. यांना आजार जो आहे तर तो खूप 25%चा आहे. निरोगी लॉट आहे. कोंबडे खूप चांगले झालेले आहेत. तब्येती त्यांच्या खूप बॉडी बिल्डर हे असे माझे कोंबडे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. तर बघता क्षणी हा कोंबडा, याला अजिबात काहीही झालेलं नाही. याला औषध पाणी वेळेवर गेलेले आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये यांना डोळ्यांचा आजार आला होता. त्यामध्ये माझे बरेचसे कोंबड्या जे आहेत तर कोंबड्या आणि कोंबडे हे माझे मेलेले आहे. माझं खूप मोठं नुकसान जे आहे पोल्ट्री फार्मिंगमध्ये इथे झालेलं आहे. तर आम्ही पोल्ट्री फार्मिंगच्या नुकसानामध्ये नुकसान भरपूर झालेलं आहे. कारण आम्ही साधारण जे आहे तर 2-1 लाखाचं खाद्य आमचं कोंबड्यांना खायला जे गेलं आहे, तर आमचे 2-1 लाखाचा जो आहे इथे लॉस, पर्सनली आमच्या खिशातला लॉस झालेला आहे पोल्ट्री फार्मिंगमध्ये. आणि आता आमच्याकडे अंड्यांसाठी आम्ही ज्या कोंबड्या ठेवलेल्या आहेत तर हे आम्ही कंटिन्यू ठेवणार आहोत. पण यामध्ये कोंबडे जे आहे तर हे खूप ताकदवान झालेले होते. तर बऱ्याच हे मोठे-मोठे कोंबड्यांनी जे आहे तर कोंबड्या ह्या मारलेल्या आहेत. आणि इथेच आमचं जे आहे तर गणित चुकलेलं होतं. कारण आम्हाला हे पहिलंही माहीत होतं. पण मग आम्ही हे कोंबडे आणि कोंबड्या एकत्रच ठेवल्या. पण कोंबड्यांची जी तब्येती आहे तर त्या खूपच चांगल्या पद्धतीच्या, म्हणजे त्यांचं जे आहे बॉडी खूप चांगली झाली होती कोंबड्यांची. आणि ते कोंबडे खूप ताकदवान असल्यामुळे कोंबड्यांचं वजन कमी असतं. तर कोंबड्या ज्या आहे तर खरं तर खूप कोंबड्यांचं इथे कोंबड्यांमुळं कोंबड्या मेलेल्या आहेत. तर हे जे नियोजन आहे तर इथे आम्ही कुठेतरी कमी पडलेलो होतो. तर आता आम्ही जे आहे तर दिवाळी झाल्यानंतर हा व्हिडिओ आहे. दिवाळीनंतर मला वाटतं की दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर आम्ही हे मोठे-मोठे कोंबडे इकडे शिफ्ट करणार आहोत. काय होतं की कोंबडे हाती लागत नाही आहे. कोंबड्यांचं जे आहे पोल्ट्री बंद वगैरे केल्यानंतरच इथे ह्या कोंबडे पकडावे लागतात. तर आम्ही तिकडच्या साईडचे जेवढे मोठे-मोठे कोंबडे होते, जे अंदाजे आम्ही बघता-क्षणी आता मी बघू शकतो की हा कोंबडा 1.5-2 किलोच्या आसपास असेल, 2.5-3च्या पर्यंत असेल. तर हा अंदाज आता डोक्यात फिट झालेला आहे. तर ह्या बॉयलर आहेत आणि आय हेट बॉयलर. तर ही बॉयलर जी कोंबडी आहे तर हिला मी खरं तर माझं खूप ड्रीम होतं की बॉयलरचं मोठी पोल्ट्री उभी करावी. तर ते पोल्ट्रीसाठी होतं माझं. पण ही बॉयलर जेव्हा केलं आणि हिचं नुकसान जेव्हा मला कळलं तर हे खूप मोठं नुकसान आहे. तर आपण ह्या पोल्ट्रीमधले व्हिडिओज हे सेपरेटच घेणार आहोत की बॉयलर मी कितीपर्यंत आम्हाला जे नुकसानदायक ठरलेले होते. बॉयलर आमच्या हातामध्ये मला वाटतं की एकच बॉयलर कोंबडी जी आहे ती मी विकलेली आहे. फक्त एक कोंबडी 800मधनं किती कोंबड्या राहिलेल्या आहेत तर ते पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. पण सध्या जे आहे तर पोल्ट्री फार्मिंग मध्ये खूप प्रॉफिट जरूर आहे. पण माझं स्वतःचं पर्सनली लॉस झालेलं आहे. आता हे लॉस माझ्या स्वतःच्या कारणांमुळे झालेलं आहे. तर मी जे आहे मध्यंतरीच्या काळामध्ये व्हिडिओ खूप टाकणं कमी केलं होतं. कारण मला असं वाटलं की आता जे आहेत म्हणजे कोंबड्यांकडे जे आहे तर काही झालेलं आहे की कोंबड्यांना, पण कोंबड्या अगदी निरोगी होत्या. कोंबड्यांचं जे आहे तर हेल्थ पण चांगलं होतं. मी चेकअप पण केलं होतं कोंबड्यांचं. आणि कोंबडे तर तुम्ही बघू शकता खूप निरोगी आहेत कोंबडे. कोंबड्यांचे पंख, तुरे वगैरे एकदम व्यवस्थित आहे. तर इथे पोल्ट्रीचे 2ही दारं बंद केलेली आहेत. मुलांचं जे आहे तर इथे मदत घेतलेली आहे. तर मुलांच्या मदतीने जे आहेत आम्ही इथे कोंबडे पकडत आहोत. तर त्या आर्यनची मोठी मदत होते. दरवेळी आर्यन जो आहे मोठा कोंबडा असो, छोटा कोंबडा असो पकडतो. तर आम्ही यांनी मलासुद्धा इथे कोंबडे पकडण्यासाठी म्हणजे आम्ही तिघांचा इथे ग्रुप तयार झालेला आहे. आणि आदिती जे आहे ते व्हिडिओ काढत आहे. कारण आदितीला इथे आम्ही कॅमेरामॅन म्हणून ठेवलेला आहे. तर एवढे सगळे कोंबडे पकडायचे म्हटल्यानंतर एक मोठं
म्हटलं ना की एखादा कोंबडा पकडल्यानंतर एक मेडल जिंकल्याचा आनंद असतो. कारण तिघांमधून हा कोंबडा कोण पकडणार आहे आणि जे पकडतं ते विनरच म्हणायचं आमच्या तिघांमध्ये. तर सगळ्यात जास्त कोंबडे मला वाटतं यांनी किंवा आर्यननी पकडलेले असतील. मी पकडलेले मला आठवत पण नाही की मी पकडलेला असेल. पण 1-2 पकडले असतील. पण जास्त कोंबडे आम्ही पकडले तर ते ह्या दोघांनीच पकडले असतील. मी फक्त कोंबड्या अडवण्याचा प्रयत्न करत होते. कारण पोल्ट्री खूप मोठी आहे माझी. एवढ्या मोठ्या पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांना पळायला खूप खूप जागा आहे. तर त्यामुळे आर्यनचा इथे 100% मला मदत भेटलेली आहे. आर्यनची मदत ही आम्हाला भरपूर चांगली झालेली आहे. आमच्या दोघांच्यानी हे चांगलं जमलं नसतं. आणि आदिती जी आहे तर ती प्रत्येक कामात तिला खूप आळस आहे. तर ती खूप साईडला उभी आहे. कारण आमचे व्हिडिओ पलीकडे चालू आहे. तर आदिती पलीकडे आली असती तर आणखीन चांगला व्हिडिओ इथे निघाला असता की कोंबडा कशा पद्धतीने आम्ही इथे मॅनेज करून पकडत आहोत. तर आर्यनने कोंबडा इथे पकडून दिलेला आहे. आणि आता हे पण एक कोंबडा पकडत आहे. तर आता ही कोंबडी पकडून मी इथे आलेले आहेत समोरच्या छोट्या पोल्ट्रीमध्ये टाकण्यासाठी. कोंबड्यांचं नियोजन आता ह्या वर्षी एकदम व्यवस्थितपणे कसं करायचं तर हे आपण इथून पुढे बघणार आहोत. आणि माझ्या कोंबड्यांचं सेलिंग पण चांगलं झालेलं आहे. असं नाही आहे की कोंबड्यांची मरण्याची संख्या फक्त झालेली आहे, पण सेलिंगमध्ये पण इन्कम माझा चांगला झालेला आहे. तर आम्ही पोल्ट्री फार्म करायला सोडणारा नाही आहे. आम्ही पोल्ट्री फार्मिंगमध्ये इथे गावरान पोल्ट्री फार्म आम्ही कंटिन्यू ठेवणार आहोतच. आता कोंबड्या अंड्याला आलेल्या आहेत आणि खूप लवकर जे आहेत कोंबड्यांनी अंडे दिलेले आहे. तर कोंबड्यांना खाण्यासाठी इथे आता नवीन लेयरचं खाद्य घेऊन यायचं आहे. अंड्यांसाठी चांगल्या क्वालिटीचं जे आहे तर ते पूर्ण कोंबड्यांसाठी खाद्य आणायचं आहे आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. कोंबड्या आता आम्ही 100-1च ठेवणार आहोत. 50-100च कोंबड्या अंड्याला ठेवणार आहोत. कारण अंड्यांचं सेलिंग खूप चांगलं जरी असलं तरी अंडे जे आहे हे विकायला जाणं आणि एक दिवस पूर्ण जातो त्याच्यामध्ये. आणि प्लस दुकान पण आहे. तर या सगळ्यांकडे आता बॅलन्स करायचा आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये यांचा पण बॅलन्स भरपूर बिघडलेला आहे. कारण दोन्हीकडे बॅलन्स करायचं म्हटल्यानंतर पोल्ट्री फार्मिंगचं तसं पूर्णपणे मीच हँडल करते. पण मग काय होतं की यांना बऱ्याचशा गोष्टी आहे, खाद्य आणावं लागतं, बरेचसे वस्तू आणावं लागतात. प्लस कोर्ट कचेरीचे आमचे जे मॅटर्स चालू आहेत पर्सनल तर तिथे पण जावं लागतं. सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर एकट्याने हँडल केलेल्या आहे पहिल्यापासनं आणि ह्या हँडल करत राहावं लागणार आहे पुढे पण. कारण एकदा जी जबाबदारी आपल्यावर पडलेली आहे तर ती पूर्ण पाडावी लागणार आहे. जी माझ्याकडे पोल्ट्री फार्मिंगची जबाबदारीने टाकलेली आहे तर मी याला 4 वर्ष देणार आहे. तर हे मी पूर्णपणे ठरवलेलं आहे की फार्मिंगला मी माझे 4 वर्ष कंप्लीट देणार आहे. आणि 4 वर्षानंतर मी माझा रिझल्ट जो आहे त्याच्यामध्ये सांगू शकेल की हां मी करून दाखवलेलं आहे किंवा बेस्ट आहे किंवा काय आहे. तर आता बघूया. तर इथे 2 कोंबडे मी ते पकडून आणलेले आहेत. खरं तर मला कोंबडे खूप आवडतात आता आणि मला डॉगीज वगैरे बिलकुल आवडत नाही आहे. मला कोंबडे खूप आवडतात. कोंबड्यांना पकडायला खूप आवडतं आणि कोंबडे पकडण्याचा आनंद वेगळाच असतो. आणि माझ्या मुलांना पण माझ्याबरोबर जे आहे तर काम करायला खूप आवडतं. आणि खरं सांगायचं म्हटलं तर दिवाळीचं जेवढं माझं आवरणं झालं होतं सगळं काही जे आहे तर माझ्या मुलांनी मला मदत केलेली आहे. माझ्या मिस्टरांची मला मदत थोडी पण झालेली नव्हती. पण मुलांनी जे आहे तर दिवाळी मला अजिबात इकडची तिकडं जाणून दिलेली नाही आहे. आणि ते पण खूप आरडाओरडा करता. खरंच आदित्यने आर्यनने माझं घर धुण्यापासून तर सगळ्या गोष्टी आहे भांडे घासण्यापर्यंत आदितीची तर मला खूप मोठी मदत झाली होती. तर पहिल्यांदा जे आहे तर मला माझ्या मुलांची दिवाळीला एवढी चांगली मदत झालेली आहे आणि तीही मनाने. मुलं जेव्हा मनाने काही काम करतात तेव्हा त्यांचा तो आनंद आहे तो मला खूप आनंद वाटला. आणि आता मुलं हाताखाली आल्यानंतर जे आहेत आपण काम जोमाने आणखीन करू शकतो. असं नाही की मुलांच्या इथे अभ्यासाकडे जे आहे दुर्लक्ष होतं. तर इथे आर्यनचा गोल्डन कोंबडा पकडलेला आहे. तुम्ही बघू शकता. हा गोल्डन कोंबडा म्हणजे माझ्या आर्यनचा जीव की प्राण आहे. तर त्याला खूप आवडतो हा कोंबडा. तो नाराज झालेला आहे. कोंबडा इकडे जे कोंबडा मी टाकलेले आहे शिफ्ट केलेले आहे ते विकायचे आहेत आम्हाला. तर आर्यनला वाटलं की हा कोंबडा विकायचा म्हटल्यानंतर आर्यनचा खूप मोठा लॉस आहे. कारण खूप दिवसांपासून आर्यन याला प्रेम करतो आणि आता हा कसा विकायचा आणि खूप मोठा आणि जड आहे. तर हा कोंबडा नक्कीच 4-5 कोंबड्या मारेल आतमध्ये ठेवल्यानंतर. तो त्याच्यामुळे त्याला हलवणं खूप सोयीस्कर होतं. कारण आम्हाला त्याला हलवायचंच होतं पलीकडे. तो हाती पण लागत नव्हता. म्हटलं चला आर्यनबरोबर त्याचा एक व्हिडिओ काढून घेऊया. आर्यनची नाराजी तुम्ही चेहऱ्यावर दिसून येत आहे. खूप नाराज आहे माझा आर्यन. आणि हा गोल्डन कलरचा कोंबडा तुम्ही बघू शकता आर्यनच्या आसपास फिरत आहे. तर आर्यन त्याला खूप वेळ घेऊन हिंडतो. त्यामुळे आर्यन आणि त्यांची बॉन्डिंग दोघांची चांगली झालेली आहे. तो कोंबडा आर्यनच्या हाती सहज लागतो. आर्यन खूप नाराज आहे. त्याला वाटलं की माझा कोंबडा जे आहे तर आता जाणार आहे. पण आम्ही त्याला विश्वास दिलेला आहे की हा कोंबडा आम्ही तुझ्या परमिशनशिवाय विकणार नाही आहे.
हा कोंबडा मी ठेवू पण शकत नाही आहे, पण त्याला जोपर्यंत ठेवायचा तोपर्यंत तो ठेवू शकतो. एक दिवस त्याला नवीन लॉटमधला नवीन कोंबडा आवडेल, तेव्हा हा कोंबडा आम्ही नक्कीच सेल करणार आहोत. आणि इथे जे आहे तर आम्ही कोंबडे आता पलीकडे ठेवणार आहोत आणि तुम्हाला सांगते ना, की 7-8 दिवसात हे सगळे कोंबडे विकणार आहेत आणि खूप गिऱ्हाईक कोंबड्यांना इथे चालू आहे. आता माझं जे आहे पोल्ट्री आणि मी गोट फार्म पण केला आहे. गोट फार्मिंगमध्ये माझं इन्व्हेस्टमेंट भरपूर झालेली आहे आणि आता इथे मला नेक्स्ट म्हणजे कोंबड्यांमध्ये जरी तोटा झाला तर मी तिथे त्यामुळे गोट फार्म करणार आहे. तर गोट फार्म करू किंवा गायांचं करू असं काहीतरी आमचं चालू आहे. अजून आम्ही तिथेच पॉईंटला आमचं लास्ट आम्ही पोहोचलेलो नाही की आपण काय करायचं आहे ते. पण कोंबड्या मी का शिफ्ट करतो आहे हे फक्त कारण आहे कोंबड्यांमुळे. आम्हाला कोंबड्यांना जे आहेत अंडे देण्यासाठी शांतता पाहिजे आहे आणि हे कोंबडे जे आहेत तर कोंबड्यांमागे इतके पाळतात आणि त्यांना अजिबात एका जागी बसवून देत नाही आहे. त्यामुळे कोंबड्या ज्या आहेत स्थिर एका जागी टिकत नाही आहे आणि अंड्यांना जे आहेत आमचे प्रॉब्लेम होत आहे. तर इथे जे आहेत आम्ही कोंबड्यांना बसण्यासाठी जे अँगल्स केले आहे लोखंडाचे, त्यामुळे मला आतमध्ये जायला अडचण होत आहे, बाहेर यायला अडचण होते आणि मग जे आहे तर मला इथे जमत नाही आहे की ही काहीतरी ते नियोजन वेगळं करावं लागणार आहे. कारण आतमध्ये मला जाताच येत नाही आहे, फक्त लहानच मुलगा जाऊ शकतो आणि दिवसभर जे आहे तर हे मला करावं लागतं. तर इथे प्रत्येक पॉईंट आहे तो माझ्या पद्धतीने मी करणार आहे आणि बरीचशी कामं जी आहेत तर मी जसं की मी केक पण चांगल्या पद्धतीने बनवते, ब्लाऊज स्टिचिंग पण मी करते. पण मी फार्मिंग का निवडलेली आहे, लॉस पॉईंट आणि प्रॉफिट पॉईंट इथे मी का निवडलेला आहे, कारण मला असं वाटलं की मला ह्यावेळेस मोठ्यात मोठा बिझनेस करायचा आहे आणि माझ्या मिस्टरांच्या बरोबरीनं उभं राहायचं आहे. तर अशा पद्धतीने जे आहे म्हणून मी या बिझनेसला होकार दिलेला होता. माझ्या मिस्टरांनी खूप जुनं 1-2 वर्षापासून त्यांचं चालू होतं की आपण करायचा, पण माझा विरोध होता. पण आता माझा जे आहे तो विरोध नाही आहे आणि लॉस झाला तरी माझा विरोध नाही आहे. लॉसिंगमध्ये पण मी बरोबर उभी आहे आणि म्हणते नाही आपण नवीन काहीतरी करायचं आहे, करत राहायचं आहे. कुठलीही गोष्ट जी आहे ना तर ती आपल्यासाठी काहीतरी ध्येय करूनच बनलेली आहे. पोल्ट्री फार्मिंगला माझा एवढा खर्च झालेला आहे की मी ती एकदम सोडू शकत नाही आहे आणि खरं तर माझी आजी मला बोलली होती की तू करते आहे कोंबड्या, पण हा धंदा जो आहे ना तो खोटा धंदा आहे म्हणून. तर तो तिचा पॉईंट होता एक तिच्या बोलण्यामध्ये आणि तिच्या बोलण्यातला मुद्दा जो आहे तर तो असला तरी देखील मी व्यवस्थित पद्धतीने जे आहे पोल्ट्री फार्मिंगच करणार आहे. खोट्या धंद्यामध्ये पण आणि तिचं पण बोलणं बरोबर होतं, कारण माझ्या माहेरी जे आहे तर माझ्या आजीच्या कोंबड्या असायच्या आणि तिने खूप दिवस खरं तर खुराडं वगैरे केलेलं, सारवायचं, लिपायचं असं काहीतरी होतं ते आणि कोंबड्या केलेल्या होत्या. त्यामुळे मला पर्सनली अनुभव नव्हता, पण मी कोंबड्या बघायचे रोज. त्यामुळे लहानपणी काय होतं की प्रत्येकाकडे कोंबड्या नसायच्या. आमच्या तिथे मला वाटतं की माझ्या आजीकडेच कोंबड्या होत्या आणि बाकी मला कुणाकडे 1-2 घरच 2-3च घरी कोंबड्या असायच्या. त्यामुळे आम्हाला ते कोंबड्या लहानपणापासून मी बघितलेल्या होत्या आणि शेळ्यांचं पण काही तसंच आहे. माझ्या माहेरी शेळ्यांचं पण खूप लहानपणापासून शेळ्याच होत्या आणि गायांचं जे उत्पन्न आहे ते आताशी करायला लागलेले आहेत. आणि हे बघा तर कसे कोंबड्या पकडतायत. एक कोंबडा पकडल्यानंतर दुसरा कोंबडा हातातून निसटून जातोय. तर खूप मजा येते कोंबडे पकडायला. खरंच जर तुम्ही शहरात राहत असेल आणि कधी आले खेड्यामध्ये ना तर नक्की ट्राय करून बघा. कोंबडा पकडायला खूप भारी वाटतं. कोंबडा हाती लागत नाही आहे, पण त्याच्या पळण्यामागे जे स्ट्रगल असते आणि जर हाती लागला तर गोल्ड मेडलची फिलिंग, ट्रॉफी सगळं काही तुम्हाला असं वाटेल की आपण पकडलं आहे म्हणून. आणि जर त्या कोंबड्याने तुम्हाला टोच मारली तर ते खूप भयंकर असतं आणि ते सगळं फील जे आहे ते मी ते करते आहे. सगळेजण करत आहेत. आणि मला कोंबड्यांनी जे आहे ते खूप पद्धतीने माझ्या हातामध्ये टोचा मारून रक्त पण काढलेलं आहे आणि माझ्या मुलाला पण, असं दोघांना पण आमच्या जे हार्म केलेलं आहे कोंबड्यांनी. तर कोंबड्या आता खूप निवांत बसतील, माझ्या अंडे वगैरे चांगले देतील. आता अंडे चालू झालेले आहेत, रोजचे 100-100 रुपये माझे चालू झालेले आहेत. 50 रुपये खाद्याचे कट झाले तरी माझे 50 रुपये खिशात राहत आहेत. अशा पद्धतीने माझा बिझनेस चालू झालेला आहे. तर त्याला कोंबडे शिफ्ट झालेले आहे माझा बिझनेस आणि रोज आपण डेली इथे ब्लॉग बनवणार आहोत आता. तर ब्लॉगवर नक्की या. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आपण एका नवीन व्हिडिओबरोबर पुन्हा भेटणार आहोत लवकरच. तोपर्यंत माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओबरोबर पुन्हा लवकरच. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.